नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण आजच्या या सेशनमध्ये जे विद्यार्थी एसएससी जीडीची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी व्याकरणची जी खास स्ट्रॅटेजी आहे ती आपण घेऊन आलेलो आहोत। कारण आपण मराठी भाषेमध्ये बोलतो, त्याच पद्धतीने खूप आपण हिंदी इंग्रजी व्याकरण थोडंफार अभ्यासलेलं असतं, पण शक्यतो आपले जे पोर आहेत त्यांना इंग्रजी अवघड जातं आणि त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी ही इंग्लिश ऐवजी हिंदी व्याकरण हा ऑप्शन निवडतात आणि तो योग्य पण आहे। कारण तुम्हाला सांगतो, ही स्ट्रॅटेजी पूर्ण सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हिंदी व्याकरण हा असा विषय की त्याच्यामध्ये तुमचे 20 प्रश्न पण तुम्ही थोडा अभ्यास केला तरी बरोबर येऊ शकतात। इकडे लक्ष द्या, इंग्रजी व्याकरण जे आहे, इंग्रजी व्याकरणाचे किती अभ्यास करा त्याला लिमिटेशन्स आहेत। कारण इंग्रजी व्याकरण आपल्यासारख्या मराठी लोकांना समजायला अवघड जातं, प्लस त्याचा सिलेबस सुद्धा खूप मोठा आहे। त्यामुळं हिंदी व्याकरण जे आहे ते खूप सिलेबस कमी आहे, कमी सिलेबस मध्ये जास्त प्रश्न विचारतात, म्हणजे कमीत वेळेमध्ये तुम्ही हिंदी व्याकरणला पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता। लक्षात ठेवा, एसएससी जीडी मध्ये हा एकमेव असा विषय की जिथे तुम्ही पैकीच्या पैकी मार्क कमी वेळेमध्ये घेऊ शकता। आणि ते कशा पद्धतीने घ्यायचं, कसा अभ्यास करायचा याच्याबद्दल संपूर्ण डिस्कशन हे आपण आजच्या या सेशन मध्ये करणार आहोत। ठीक आहे, तर बघा, एसएससी जीडी साठी आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवर ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच उपलब्ध आहे। त्या बॅच मध्ये तुम्हाला हिंदी व्याकरणासह सर्व विषय तुम्हाला रेग्युलरली पूर्ण शिकवलेले आहेत। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात बॅचेस सुरू आहे। त्यामुळे जे विद्यार्थी एसएससी जीडीची तयारी करतात त्यांनी 100% आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा। तिथे तुम्हाला एसएससी जीडीच्या नोट्स सुद्धा मिळतील आणि बॅच सुद्धा मिळेल। आलं लक्षात? तर चला पुढे पाहूयात आपण अभ्यासक्रमामध्ये। अभ्यासक्रम काय असतो हिंदीचा? एकूण हिंदीचे 20 प्रश्न असतात, लक्ष द्या, आणि 20 प्रश्नाला एकूण 40 गुण असतात। म्हणजे तुम्हाला एक प्रश्न हा 2 मार्काला हिंदीचा। आणि व्याकरणामध्ये कोणते घटक आहेत? कारण की तुम्ही काय करता, मार्केटमध्ये जाऊन मला आता हिंदी व्याकरणचा अभ्यास करायचा आहे, एखादं स्पेसिफिक पुस्तक घेऊन येता आणि त्या पुस्तकामध्ये व्याकरण खूप असतं, पण एवढे टॉपिक हे मुळात एसएससी जीडीला नाहीतच। त्याच्यामुळे तुम्ही एक लक्षात ठेवा, अगोदर सगळ्यात महत्वाचं म्हणजे झालेले जे प्रश्न आहेत ते झालेले प्रश्न एकदा तपासून पहा। कोणत्या घटकावर प्रश्न विचारतात, कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत, कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारतात, कोणत्या टॉपिकवर कमी प्रश्न विचारतात, हे डिटेल मी इथं सांगणारच आहे। म्हणजे जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर तुम्हाला ते स्वतः विश्लेषणही करावं लागेल, पण आज जर आपण बॅच जर असेल तुमच्याकडे तर तिथं तर आपण सगळं डिस्कस केलेलंच आहे। त्यामुळे त्या पोरांना काही प्रॉब्लेम नाहीये। आलं लक्षात? आता बघा कोणते घटक असतात। ढोबळ मानाने हिंदी व्याकरणचे 3 महत्वाचे घटक आहेत। एक आहे पहिला शब्दार्थ। आता मी इथं मराठीत बोलतोय कारण मराठी मुलांची स्ट्रॅटेजी, मी स्वतः हिंदी व्याकरण शिकवलेलं आहे। लेक्चरमध्ये आपण पूर्ण हिंदी व्याकरण हे हिंदीमध्ये घेतो, नाहीतर तुम्ही म्हणता हिंदीची स्ट्रॅटेजी सांगतोय आणि मराठीमध्ये का सांगतोय? तर आपल्या मराठी विद्यार्थ्यांसाठी स्ट्रॅटेजी सांगतोय मी तुम्हाला, जिथं आवश्यकता आहे तिथं हिंदी शब्द वापरेल। 10 प्रश्न तुम्हाला शब्दार्थावर ऍव्हरेज, याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं, लक्षात ठेवा, असं फिक्स नाहीये। व्याकरणावर 5 प्रश्न विचारतात, याच्यात सुद्धा कमी नाहीत होणार, थोडेसे जास्त होऊ शकतात कदाचित, इकडले कमी होतील। आणि अपठित गद्यांशवर मात्र फिक्स 5 प्रश्न विचारतात, म्हणजे हे 5 प्रश्न फिक्स असतात। आणि शब्दार्थ आणि व्याकरण मिळून एकूण 15 प्रश्न विचारले जातात, आणि त्या 15 पैकी सुद्धा फक्त एवढं लक्षात ठेवा, शब्दार्थावर जास्त प्रश्न विचारले जातात। अशा पद्धतीने एवढे घटक आपल्याला कव्हर करायचे आहेत। मग या प्रत्येक घटकामध्ये कोणते उपघटक आहेत जे आपल्याला हिंदी व्याकरणमध्ये गरजेचे आहेत, ते तुम्हाला मार्क्स देऊन जाऊ शकतात एसएससी जीडीला, ते बघा। आता याच्यामध्ये बघा, प्रकरणामध्ये पहिल्यांदा शब्दार्थ घटक। शब्दार्थ घटकामध्ये मागच्या 2-3 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, त्या 2-3 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं ज्यावेळेस मी अनालिसिस केलं त्यावेळेस जे लक्षात आलेले नेमकं कोणत्या घटकावर ऍव्हरेज किती प्रश्न विचारले जातात हे सगळं डिटेलमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय। लक्षात येतंय? जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला नेमका अभ्यास करायचा आहे काय, आणि डॉंकीवर गाढवाचं काम करायचं नाही। वाचतोय नेमकं वाचायचंय काय, त्यातलं किती वाचायचंय हे सुद्धा पोरांनो लय महत्वाचं असतं, बरोबर आहे का? तर बघा, आता शब्दार्थामध्ये विलोम शब्द, ज्याला आपण मराठीमध्ये विरुद्धार्थी शब्द म्हणतो, याचे 2 ते 3 प्रश्न मागच्या 2 वर्षात याचे जरा प्रश्न थोडेसे जास्त विचारलेले आहेत। लक्षात आलं? पर्यायवाची शब्द म्हणजे समानार्थी शब्द। समानार्थी शब्दाचे 1 ते 2 प्रश्न, म्हणजे साधारणतः हे दोन्हीचे समानच प्रश्न विचारतात। हे मागच्या 2-3 वर्षातली जरासं अनालिसिस मध्ये विलोम शब्दावर जास्त येतं, पण आपण असं धरून चालू की दोन्हीचेही साधारणतः 2-2 प्रश्न तरी तुम्हाला कमीत कमी येऊ शकतात। म्हणजे पर्यायवाचीचे 2, पर्यायवाची म्हणजे समानार्थी शब्द,
बरोबर आहे का? आणि विलोम शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द, त्याला विपरीतार्थक शब्द असं सुद्धा म्हटलं जातं. लक्षात, दोन्ही शब्द वापरतात अशा पद्धतीने. तर हे दोन्ही जे आहेत याच्यावर साधारणतः सगळ्यात जास्त लक्ष असतं. मुहावरे और लोकपंक्तिया, मुहावरे, वाक्प्रचार, म्हणी आणि वाक्यप्रचार आपण हिंदीमध्ये मराठीमध्ये म्हणतो. त्याच्यावर सुद्धा 2 ते 3 प्रश्न साधारणतः ढोबळमानाने हे 2 प्रश्न विचारणार आहेत. ही मेंटॅलिटी तुम्ही धरून चाला. म्हणजे विलोम शब्दाला पर्यायवाची शब्द आणि मुहावरे और लोकपंक्तियां, इस पर जो है 2 सवाल पूछे जाएंगे, ये आप ध्यान में रखिए. तो विलोम शब्द पर 2 सवाल, पर्यायवाची शब्द के 2 सवाल, मुहावरे और लोकपंक्तियों के 2 सवाल. ऐसे मेरा ये मानना है, अभी ये 2 साल का जो एनालिसिस है इसे भी छोड़ दो, लेकिन मेरा ऐसा मानना है कि आपकी मेंटेलिटी ये होनी चाहिए कि मुझे 2 सवाल मेरे एग्जाम में मुझे बराबर लाने हैं, तो मुझे विलोम शब्द पर फिट करना होगा. मुझे फिर 2 शब्द एक्स्ट्रा क्वेश्चन हल करने तो पर्यायवाची शब्द करना होगा, और फिर 2 सवाल मुहावरे और लोकपंक्तियां. मतलब 5-6 सवाल या 7 सवाल ये तीन ही टॉपिक पर पूछे जाते. म्हणजे काय रे, विलोम शब्द, पर्यायवाची शब्द आणि मुहावरे याच्यावरच 6 प्रश्न धरून चला. ठीक आहे ना. अशा पद्धतीने शुद्ध अशुद्ध शब्द एक प्रश्न विचारतातच, असतोच तो प्रश्न एक. शुद्ध अशुद्ध खाली म्हणजे नीचे दिए हुए शब्दों में से कौन सा शब्द शुद्ध शब्द है या अशुद्ध शब्द है, इस तरह से सवाल पूछा जाता है. तो शुद्ध शब्द और अशुद्ध शब्द पर भी एक सवाल हमें पूछा जाता है. तो एक सवाल का ध्यान रखिए यहाँ पे. और बाद में वाक्यांश के लिए एक शब्द, यालाच मराठीमध्ये म्हणतात शब्द समूहाबद्दल एक शब्द. याच्यावर सुद्धा 2 प्रश्न विचारले जातात. अशा पद्धतीने तुम्हाला ढोबळमानाने 10च्या आसपास प्रश्न हे शब्दार्थावर येतात. म्हणजे विचार करा, अपठित गद्यांश म्हणजे त्याला आपण पॅराग्राफ म्हणू, त्याचे 5 प्रश्न येतं, आणि शब्दार्थाचे एकट्या 10 प्रश्न येतं, आणि व्याकरणाचे फक्त 5 प्रश्न आहेत. मग तुम्ही स्वतःला विचारा, SSCGDचा आपण अभ्यास करतोय, नेमका भर कशाला जास्त देतोय? सगळ्यात जास्त भर द्यायचा शब्दार्थांना. आणि हा शब्दार्थ हा घटक, आपली जी बॅच आहे त्या बॅच मध्ये आपण PDF स्वरूपामध्ये सगळ्या शब्दाची जी इम्पॉर्टंट नोट्स आहेत त्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. काही घटक त्यातला शिकवला सुद्धा आहे, पण शिकून त्या शब्दार्थ हा घटक असा आहे, तो शिक्षकांनी शिकून नाही तर तुम्ही वाचून वाचून रिव्हिजन करून करून लक्षात ठेवायचा आहे. व्याकरण शिकवणं ओके, पण जो शब्दार्थ हा घटक आहे हा शक्यतो शिक्षकांनी शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी स्वतः करायचा घटक आहे. म्हणूनच आपल्या बॅचमध्ये आपण नोट्स अगोदर शब्द काढले, कोणते इम्पॉर्टंट शब्द आहेत ते सगळे, म्हणजे त्यामध्ये विलोम शब्द आहेत, पर्यायवाची शब्द आहेत, मुहावरे आहेत, शुद्ध अशुद्ध शब्द आहेत, आणि हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये आपल्या बॅचमध्ये SSCGDच्या महाराष्ट्र अकॅडमीवरच्या ते आपण अपलोड करत आहोत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वाक्यांशातले एक शब्द हे तर शिकवलंय पण, आणि आपण अपलोड पण केलेलं आहे. पर्यायवाची शब्द, विलोम शब्द शिकवलंय पण, अपलोड पण केलेलं आहे. म्हणजे तुम्ही लेक्चरही पाहू शकता आणि त्या नोट्स वाचू सुद्धा शकता, जेणेकरून तुमचे शब्दार्थाचं जे 10 मार्क आहेत, ते 10 प्रश्न आहेत, सॉरी म्हणजे 20 मार्क आहेत, हे 20 मार्क्स तुमचे पडलेच पाहिजेत. आणि अजून एक सांगतो तुम्हाला, याच्यावर खूप जास्त अवघड प्रश्न विचारले जात नाहीत. एकदम सोपे सोपे शब्द विचारतात, खूप डीप मध्ये जात नाहीत. तरी सुद्धा आपण अवघड शब्द सुद्धा घेतलेले आहेत, कारण की हातचे मार्क येतं. लक्षात येतंय, आपल्या SSCGD मध्ये मराठी मुलांचं मेरिट कमी लागणं, कॉम्पिटिशन टक्का कमी असणं, त्याचं कारणच हे. मुलं याच्यावर लक्षच देत नाहीत. आपण अभ्यास करताना काय करतो, गाडो डॉंकी वर्क जे असतं तसं करतो. आता पोलीस भरती आणि SSCGD मध्ये तोच फरक आहे. पोलीस भरतीचा सगळा अभ्यास जसा पद्धत आहे तीच SSCGD ला वापरली तर ती सक्सेस होत, तुम्ही तिकडं SSCGD ला सक्सेस होत नाहीत. लक्षात ठेवा, कारण पोलीस भरतीमध्ये खूपच जास्त वाचावं लागतं, खूपच जास्त गोष्टी कराव्या लागतात. SSCGD मध्ये नाहीये, कमीत कमी गोष्टी कराव्या लागतात, कमी वेळात कराव्या लागतात. फक्त नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्यात याची अक्कल आपल्याला आली पाहिजे, तुम्ही 100% यशस्वी होता. लक्षात येतंय. अशा पद्धतीने हे शब्दार्थावर आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर व्याकरण. आता बघा, व्याकरणामध्ये सुद्धा हिंदी व्याकरण खूप मोठं आहे, हिंदी व्याकरण खूप मोठं आहे, पण व्याकरणाचे ठरलेले टॉपिक आहे. बरोबर आहे का? ह्या ठरलेल्या टॉपिकवरच प्रश्न मागच्या 4-5 वर्षात विचारतायत. मग 4-5 वर्षात ठरलेल्या टॉपिकवर प्रश्न विचारतात, याच वर्षी कुठं बदलतील? आपण हेच टॉपिक करून ठेवा ना. समजा एखादा एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑड एखाद्या चॅप्टर मधून आला जरी, तरी तो कोणत्या चॅप्टर मधून येणार आहे काय माहिती. तेवढ्यासाठी सगळं करत बसणार, आणि एवढा वेळ नाही आपल्याकडे. एक्झाम तोंडावर असते, याची जाहिरात आली की एक्झामची प्रोसेस याची फास्ट होते. बरोबर आहे का? आणि वर्षभर तर आपण ह्याचा अभ्यास करत नाही. आपण जेव्हा एक्झाम येते तेव्हाच ह्याचा अभ्यास करायला लागतो.
लक्षात, जसं पोलीस भरतीचा वर्षभर अभ्यास करतो याचा नाही करत, त्याच्यामुळे लक्षात ठेवा वेळ कमी असतो. त्यामुळे हे टॉपिक अगोदर एवढे परफेक्ट करा की याच्यावर कसाही प्रश्न आला तरी बरोबर आला पाहिजे. बरोबर आहे का? आणि टॉपिकवर खूप डिटेलमध्ये सुद्धा नाहीये, खूप छोटे छोटे टॉपिक आहेत. मी आपल्या बॅचमध्ये लेक्चरमध्ये एका लेक्चरमध्ये एक टॉपिक, एका लेक्चरमध्ये एक टॉपिक असे घेतलेले आहेत. लक्षात येतंय? त्यामुळे तुम्ही जर बॅच बघा, बॅच बघितल्यानंतर त्याच्या बाहेर कुठंच जायची गरज नाही तुम्हाला. बरोबर का? तुम्ही लेक्चर बघाल, लेक्चर बघितलं की इकडे आलात आणि प्रश्न सोडवले त्याचे की 100% तुम्हाला फायदा होईल. पुस्तकाबद्दल सुद्धा बोलणार आहे मी पुढे. ओके, बघा कोणते कोणते. वाक्यशुद्धी. आता याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला एखादं वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यामध्ये काहीतरी लिंग बदललेलं असतं, वचन बदललेलं असतं, व्याकरण दृष्ट्या त्याच्या नियमामध्ये बदल केलेला असतो आणि वाक्य हे शुद्ध आहे का अशुद्ध हे ओळखा असं विचारलं जातं, किंवा त्याची रचना बदललेली असते. आणि हे सोपं असतं खूप, हे हातातले मार्क असतात. हे 2 ते 3 प्रश्न सगळ्यात जास्त वाक्यशुद्धीवर प्रश्न मागच्या काही दिवसामध्ये विचारले जात आहेत. मतलब हिंदी व्याकरण में सबसे ज्यादा सवाल जो है पिछले कुछ सालों में किस चैप्टर पर पूछे जा रहे हैं, सिर्फ व्याकरण का बोल रहा हूं मैं, शब्दार्थ का और अपठित गद्यांश का नहीं. ठीक है, तो किस पर पूछे जा रहे हैं? वाक्य शुद्धि पर पूछे जा रहे. वाक्य शुद्धि में क्या होता है? कोई तो सर्वनाम में थोड़ा सा बदलाव किया जाता है, नाम संज्ञा में किया जाता है, या कोई क्रिया होती है उसमें कोई बदलाव होता है, विभक्ति गलत दी जाती है, या वाक्य की रचना है वो गलत दी जाती है. इस तरह से आपको सही वाक्य रचना या सही वाक्य में शब्दों का प्रयोग, यही हमें पहचानना है. इस पर ज्यादा से ज्यादा सवाल पूछे जा रहे हैं. तो ये जो है ये सेपरेट चैप्टर नहीं है, ये जो अन्य जो चैप्टर है इस पर डिपेंड चैप्टर है ये. मतलब यहाँ पे एक ही चैप्टर पर ये डिपेंड नहीं होता, अलग अलग. कभी कभी संज्ञा गलत दी जा सकती है तो वो संज्ञा में गया, कभी क्रिया में कुछ बदलाव किया जा सकता है तो वो क्रिया में गया. ठीक है ना? कभी कभी उसमें विभक्ति जो होती है वो उस पे कुछ गलत विभक्ति दी जा सकती है तो वो विभक्ति में गया. इस तरह से क्या होता है, तो ये एक ही कोई स्पेसिफिक चैप्टर नहीं है वाक्य शुद्धि. ये अन्य जो अलग अलग चैप्टर है व्याकरण के उसको मिलाकर वाक्य में सवाल पूछा जाता है. इस तरह से होता है. ठीक है ना? तो 2 से 3 सवाल इस पर पूछे जाते हैं. नंतरचं बघा, रिक्त स्थान. काही जणांना वाटतं हिंदीचं चालून सगळं मराठीच, मग आधीमध्ये हिंदी पण वापरतो मी. देखिए, रिक्त स्थान याच्यामध्ये 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. सेम तसंच पॅटर्न आहे त्याचा. म्हणजे काय केलं जातं की वाक्य अर्थानुसार योग्य कोणतं बसेल त्याच्यामध्ये, अर्थानुसार योग्य कोणता शब्द त्याच्यामध्ये बसेल हा त्याच्यावर काय केला जातो रे, प्रश्न जो आहे तो विचारला जात असतो. लक्षात येतंय? म्हणजे अशा पद्धतीने विचारलं तर रिक्त स्थान 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर वाक्यांश प्रतिस्थापना. वाक्यांश और प्रतिस्थापना म्हणजे काय असतं तुम्हाला की एखादं वाक्याला मोठ्या वाक्यात छोटं करणं, मोठ्या वाक्यातला 3-4 शब्द मिळून एक शब्द बनवणं, अशा प्रकारे वाक्यांश प्रतिस्थापना एखादा प्रश्न विचारला जातो. संज्ञा और लिंग. संज्ञा लिंग इसमें वचन भी कह सकते हैं हम. तो संज्ञा लिंग वचन पर एक सवाल पूछा जाता है. ध्यान में रखिए, संज्ञा म्हणजे आपल्या मराठीमधलं नाम, याच्यावर एक प्रश्न विचारला जातो. उसके बाद सर्वनाम, विशेषण, क्रिया, कारक, काल, अव्यय, वाक्य रचना, ये सब चैप्टर मिलाकर एक सवाल पूछा जाता है. एवरेज निकाला, इसमें कम ज्यादा हो सकता है. मैं आपको क्यों बता रहा हूं, आपको कौन से चैप्टर की पढ़ाई करनी है, रिवीजन किसको ज्यादा करनी है, ये आपके समझ में आना चाहिए, इसलिए मैं सब एक्सप्लेनेशन बता रहा हूं. और शब्द विचार में क्या है, तत्सम शब्द होता है, तद्भव शब्द होता है, परभाषिक शब्द होता है, उसमें कानड़ी शब्द, अरब शब्द होते हैं. इस तरह से कौन से अंग्रेजी शब्द होते हैं, कौन से भाषा से कौन सा शब्द लिया है, कौन सा तत्सम है, कौन सा तद्भव शब्द है, इस पर 2 सवाल पूछे जाते हैं. इस तरह से 5 या 6 मार्क्स हमको व्याकरण पर पूछे जाते हैं. म्हणजे व्याकरणावर 5 ते 6 प्रश्न हे विचारले जातात. आणि एवढेच टॉपिक आहेत, एवढेच टॉपिक आपल्याला करायचे. आता तुम्ही म्हणाल एकच प्रश्न याच्यासाठी एवढं करायचं, हातातला मार्क हे खूप मोठाले नाही आहेत चॅप्टर. मी एकदम चांगल्या भाषेमध्ये आपल्या बॅच मध्ये सांगितलेले आहेत ते. ठीक आहे ना? तिथं पाहू शकता तुम्ही. अभि देखिए, अपठित गद्यांश. अपठित गद्यांश म्हणजे त्याच्यामध्ये उतारा असतो, पण उतारा थोडासा वेगळा असतो याचा. मराठीमध्ये तुम्ही उतारे वगैरे सोडवले असतील त्याच्यापेक्षा म्हणजे काय असतं याच्यामध्ये, मोठा एक पॅरेग्राफ दिला जातो, त्यामध्ये काही शब्द गाळलेले असतात, मग त्याच्यावर तिथं कोणता शब्द योग्य बसेल या पॅटर्न मध्ये प्रश्न विचारला जातो. किंवा मग प्रश्न डायरेक्ट उतार्यातल्या एखाद्या माहितीच्या आधारावर प्रश्न बनवला जातो. याचे फिक्स मार्क असतात.
एक अपठित गद्यांश असतो आणि त्याच्यात 5 प्रश्न असतात. इथं मार्क फिक्स असतात, इकडे कमी जास्त होऊ शकतं, पण इथं फिक्स असतात. हे हातातले मार्क असतात. म्हणजे हिंदी व्याकरण हा असा विषय तुमच्या लक्षात आला असेल, कमीत कमी गोष्टी करून जास्तीत जास्त आपण मार्क्स घेऊ शकता. प्लॅनिंग काय करायचं आता इथून पुढे पाहूया आपण. हे मी सगळं डिटेलमध्ये सांगितलं तुम्हाला. अभ्यासाचं नियोजन, शब्दार्थांसाठी तुम्हाला सांगतो, कोणतंही पुस्तक घ्या, पुस्तकामध्ये पण खूप जास्त असतात. त्याच्यापेक्षा जर तुम्ही बॅच जर घेतली असेल आपल्या महाराष्ट्र अकॅडमीची किंवा घेणार असाल तर शब्दार्थाला काहीच करायची गरज नाही. मी तुम्हाला तिथं पीडीएफ देणार आहे. त्या पीडीएफ मधले शब्द पुन्हा 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 रिवाइज करायचे. म्हणजे शब्द समूह के लिए एक शब्द, विलोम शब्द, पर्यायवाची शब्द, लोकपंक्तियां, ठीक है ना, ये बार बार रिपीट करना है इसको, ठीक है ना. और शुद्ध अशुद्ध शब्द भी होता है इसमें, तो मैंने शुद्ध अशुद्ध शब्द की भी पीडीएफ देने वाला हूं उसमें. तो आपका क्या होगा, शब्दार्थ का टेंशन ही कुछ नहीं बचेगा. ठीक है, तो वो ही बार बार आप रिवाइज करोगे तो आपकी वहां पे क्या क्या है, एसएससी के अलग अलग जो एग्जाम है, एमटीएस है, सीजीएल है, या जीडी है, या अलग और एग्जाम है, उसमें जो जो शब्द हमें बार बार पूछे गए वो सारे शब्द मैंने इकट्ठा किए और उसकी पीडीएफ बनाइए, वो आपको अवेलेबल करके देने वाला हूं बैच में. ध्यान में रखिए. आणि ज्यांची बॅच नाहीये त्यांच्यासाठी सांगतो, तुम्ही काय करा, कोणतंही मार्केटमध्ये पुस्तक घ्या आणि त्या पुस्तकामध्ये शब्दार्थ जे आहेत त्याला करा. जास्तीत जास्त वेळ शब्दार्थांना द्या. मी म्हणतो 70 ते 80% वेळ हा फक्त सेल्फ स्टडी करताना शब्दार्थाला द्या आणि व्याकरणाला फक्त 20 ते 25% वेळ द्या. आता इथं मग कमी केला तिकडे 5 वाढेल. अपठित गद्यांश एकदा समजून घ्या. एकदा समजून घेतलं, काही सराव करा 10-15 पॅरेग्राफची, नंतर करायची गरज नाही. म्हणजे तुम्ही 2-3 दिवसामध्ये रोज 1-2 तास जरी दिले याला तर हे 5 मार्क तुमचे फिक्स होऊन जातात. बरोबर आहे का. पण अगोदर याला प्रायोरिटी देऊ नका. क्रमाने अगोदर शब्दार्थाला प्रायोरिटी द्या, मग व्याकरणाला द्या, मग अपठित गद्यांशला द्या. करायच्या तिन्ही पण गोष्टी, पण या प्लॅनने तुम्ही त्याची तयारी करा. लक्षात. व्याकरणामध्ये मी सांगितलेले जे 8-9 चॅप्टर आहेत, या 8-9 चॅप्टर इथे दिसत आहेत बघा तुम्हाला. मी बाजूला सरकून घेतो, जे सेल्फ स्टडी करतायत त्यांच्यासाठी तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. एवढेच फक्त चॅप्टर आहेत, त्याच्यावर प्रश्न विचारतात. मग तुम्ही सेल्फ स्टडी करणार असाल तुम्ही बुक मधून, तर हे चॅप्टर अगोदर परफेक्ट करा. आणि तुमच्याकडे एवढे करून पण अजून वेळ मिळतोय तर मग दुसऱ्या प्रकरणाकडे बघा. पण याच्यावरच जास्तीत जास्त तुम्हाला भर हा द्यायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे अभ्यासाचं नियोजन असणं गरजेचं आहे. प्लस मध्ये सांगतो तुम्हाला, सगळ्यात महत्वाचं म्हणजे एसएससीने विचारलेले सगळे प्रश्न पाठीमागचे जेही कोणतेही सापडतील तुम्हाला, त्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा. फक्त तुम्ही शब्दार्थ वाचायतायत, पाठ करतायत, व्याकरण वाचताय, पाठ करताय, अपठित गद्यांचा सराव करताय, ठीक आहे, हे तर ठीक आहे. पण ऍक्च्युअल मध्ये प्रश्नपत्रिका, ऍक्च्युअल मध्ये प्रश्न कसे विचारलेत ते बघा आणि त्याच्या आधारावर अभ्यास करा पोरांनो. प्रश्नपत्रिकाशिवाय पर्याय नाही. मार्केटमध्ये भरपूर पुस्तक आहेत की जे प्रश्नपत्रिका आहेत. त्या प्रश्नपत्रिका घ्या आणि त्याचा पुन्हा पुन्हा वाचा. तुम्हाला मी जे सांगितलंय ते ऐकायची सुद्धा गरज नाही. नंतर स्वतः तुम्हाला लक्षात येईल काय करायचं आणि काय नाही करायचं. तुम्हाला मी जे सांगितलंय ते प्रश्नपत्रिकेच्या आधारावर सांगितलेलं आहे. मी स्वतः जाऊन पेपर काढणारे किंवा कोणी शिक्षक तुम्हाला सांगतात ते स्वतः नसतात काढत. ते कशाच्या आधारावर सांगत असतात, प्रश्नपत्रिका मागच्या 4-5 वर्षामध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारतात, कोणत्या टॉपिकवर विचारतात, कोणत्या त्याच्यातल्या उपघटकावर विचारतात, कोणत्या घटकाला भर दिला पाहिजे, हे याच्यानुसार स्ट्रॅटेजी ठेवा तुमची आणि अशा पद्धतीने क्रमाने ठेवा. शब्दार्थ जास्तीत जास्त करा. जेवढा अभ्यास तुम्ही करता त्यातला 70% वेळ हा फक्त शब्दार्थाला द्या. पाठ करून टाका सगळे शब्द, ठीक आहे ना, कारण इथं जास्त मार्क येतं. नंतर याचा सराव करायचा आहे फक्त, आणि व्याकरण पण करायचं आहे. इथं मी पैकीच्या पैकी मार्क सांगतोय तुम्हाला. मग हे पैकीच्या पैकी पाडायचं म्हणलं तर यातला कोणताही स्किप करायचं नाही. आणि टार्गेट एसएससी जीडीला तेच ठेवायचं. हिंदीला मला पैकीच्या पैकीच मार्क पडले पाहिजेत, कारण पडतात. लक्षात येतंय, पडतात. त्याच्यामुळं ते लक्षात ठेवायचं. पुस्तकाच्या बाबतीमध्ये तुम्हाला एकच सांगेल, आता बघा आपले अनेक विद्यार्थी पोलीस भरती करत करत एसएससीची तयारी करतात. त्यांनी काय करा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे झालेल्या प्रश्नपत्रिकेचा प्रश्नसंच घ्या. कोणताही प्रश्नसंच की ज्याच्यात PYQ आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, असा क्वेश्चन संच तुमच्याकडे असला पाहिजे. ठीक आहे ना. करंटचं टेन्शन घेऊ नका. करंटला आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे, त्याच्यामध्ये दररोज आपण करंटच्या PDF अपलोड करत असतो. त्या दररोजच्या दररोज बघितल्या तरी काय प्रॉब्लेम नाही. जीकेचं सांगतोय कारण की ते आठवलं म्हणून. पण PYQ प्रश्नसंच असणं गरजेचं आहे तुमच्याकडे, एक कोणताही चालेल. आणि बाकी मग तुम्हाला वाटलं जर तुम्ही बॅच वगैरे घेतले, माफ करा, अगोदर हे सांगणार होतो पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी जे पोलीसला करतायत गणित बुद्धिमत्ता जीके वगैरे, ते इकडं पण फायदेशीर ठरू शकतं.
फक्त एक असतं की मग सेपरेट बॅचमध्ये काय घेतो आम्ही की कोणते कोणते घटक महत्वाचे आहेत आणि वेगळे घटक कोणते आहेत. कारण पोलीस भरतीला महाराष्ट्रावर जास्त प्रश्न विचारतात आणि SSCGD भारतावर जास्त विचारतात. मग तिथं फोकस तुमचा डायव्हर्ट केला झाला पाहिजे. त्यासाठी कोणतंही जर पुस्तक संदर्भ ग्रंथ वापरायचं तर वापरा तुम्ही, बरोबर आहे का. पण शक्यतो पोलीस भरती करणारे विद्यार्थी जे आहेत त्यांचा अभ्यास होऊन जातो. फक्त तुम्हाला अनालिसिस करावं लागतं मग की कोणते कोणते घटक हे SSCGD साठी आपल्याला महत्वाचे आहेत. तेवढं लक्षात ठेवा अशा पद्धतीने. आणि प्रश्नसंचासाठी आणि शब्दार्थासाठी PDF आहे किंवा मग पुस्तकच जर तुम्ही घेतलेलं आहे तर पुस्तक आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रश्नसंच तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. लक्षात येतंय. आणि तोही PYQ सराव प्रश्नसंच नाही, झालेल्या प्रश्नपत्रिकेचा प्रश्नसंच पाहिजे. लक्षात येते. त्याचं स्वतः तुम्ही अनालिसिस करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी ठेवली आणि हे जे टॉपिक आहेत हे टॉपिक सगळे तुम्ही कव्हर केले तर तुम्हाला हिंदीला चांगले मार्क येऊ शकतात. आणि ही SSCGD चे जे विद्यार्थी तयारी करतात त्यांना आपलं जे महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे त्या ऍपवर बॅच खूप दर्जेदार आहे. चांगले शिक्षक तुम्हाला शिकवतात तिथं. अनुभवी सरकारी नोकरीला लागलेले मुलाखती दिलेले शिक्षक तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करतायत. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा की नक्की तुम्हाला 100% फायदा होणार आहे. बिंदासपणे तुम्हाला बाकीच्या काहीच गोष्टी करायची गरज नाही. मग तुम्ही बॅच केली की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर होतील. आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.